पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या मार्गदर्शनाने स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी गोमंतकामध्ये कार्यरत आहे आणि या ब्रह्मानंद स्वामी प्रबोधिनीच्या माध्यमातून गोमंतकामध्ये 40 पाठशाळा कार्यरत आहे आणि विश्व संस्कृत दिनानिमित्त संपूर्ण गोवाभर एक उत्साहाने वाक्चयन स्पर्धा संपन्न होत आहे। लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतसाठी संस्कृतची जी शास्त्र आहे त्यांचं जतन व्हावं आणि लहान मुलांची जी बुद्धिमत्ता वाढावी यासाठी ही वाक्चयन स्पर्धा आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम 16 तारीख, त्यानंतर 23 जुलै आणि आज प्रथम फेरी 30 श्री ब्रह्मानंद संस्कृत पाठशाळा गिरवडे येथे संपन्न होत आहे। 13 ऑगस्ट 2017 रोजी याची जी मुख्य स्पर्धा आहे, अंतिम स्पर्धा आहे, ती श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर संपन्न होणार आहे। गोमंतकातील सर्व पाठशालांच्या अंतर्गत वाक्यजन स्पर्धेसाठी आज आपण जमलेलो आहोत। श्री ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीच्या तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। गोमंतकातील 3 पाठशाळा एक सेंटर असा आखण करून या स्पर्धेचे आयोजन होत आहे। आज या सेंटरवर संत समाज गिरवडे, कलांगूर व म्हापसा या पाठशाळेच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत ही स्पर्धा होणार आहे। तरी आपला अधिक वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। पाठशाळा श्री क्षेत्र तपोभूमीवर सुरू संपन्न झाले आणि आता आज तगात संबंध गोमंतकामध्ये एकूण 40 पाठशाळा संस्कृत पाठशाळा कार्यरत आहेत। या पाठशाळेमध्ये बालबोध तथा कोविदपर्यंत सर्व शिक्षण दिले जाते। कोविद म्हणजे इक्वलंट टू 12वी असे मी म्हणतो। त्याचप्रमाणे एवढेच नव्हे तर आता तर तपोभूमीवर संस्कृत महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे। याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र, योगशास्त्र, BA, MA इन संस्कृत असे वेगवेगळे प्रकारचे डिग्री आम्हाला प्रदान होत असतात। गरिमा हरेश रायकर हा सुभाषित कंठपा अकृत्वा परसंतापं गत्वा कलनम्रताम् अनुत्सज्य सतावात्मा यदल्मपि तद्बहु अदरोह सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा अनुग्रहदानञ्च तथा धर्म सनातनः विद्यया अपूर्व कोऽपि कोशोय विद्यते तव भारती व्ययतो हुंडी मायाति क्षयमायाति संचया। तुझा रामदास आई सुभाषितं कंठप अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती वयतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचया। अन्येन क्षणिका तृप्ति यावर्जीवच्च विद्यया। देव शब्दाः देवः देवो देवाः प्रथमा देवं देवो देवान् तृतीय देवेन देवाभ्यं देवेभ्यः तृतीय देवाय देवाभ्यं देवेभ्यः चतुर्थी देवाय देवाभ्यं देवेभ्यः चतुर्थी देवकारान्तो पुलिङ्गी देवशब्दाः देवः देवो देवाः प्रथमा देवं देवो देवान् द्वितीय देवेन देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी देवेभ्यः चतुर्थी देवाभ्यां देवेभ्यः पंचमी देवस्य देवयोः देवेषु सप्तमी हे देवे हे देवो हे देवः सर्वोदरम् अकारं श्रीलिङ्गी माया शब्दः तत्परम् अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवञ्च विद्यात् अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्। अयं निजः परो वेति गणनालघुचेतसा उदारचरिता नातु वसुधैव कुटुम्बकम् अर्था भवन्ति गच्छन्ति लभ्यन्ते च पुनः 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 कदापि नायाति गतं तु नवयौवनम्
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति। सद्गुरु पद्मनाथ भाचार्य स्वामी महाराज की जय। श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय। अद्रोह सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा अनुग्रहश्च दानं च सता धर्मसनातनः। अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् आरब्धस्यान्तगमनं द्वितीय बुद्धिलक्षणम् अन्नदानं परं दानं विद्यादानं मतः परम् अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीव च विद्यया। प्राप्ति काक काक पिक पिक काव्यशास्त्र विनोदेन कालो यच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निन्द्रया कलहेतवा किं करिष्यन्ति वक्तारः श्रोता यत्र न विद्यते नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति कुलीने सह सम्पर्कं पंडिते सह मित्रतां ज्ञातिभिश्च समं मेलं पूर्वाणो नावसीदति क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् क्षणत्यागे कुतो विद्यां कणत्यागे कुतो धनं गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च दन्ति सन्तो महाशयाः गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् वर्तमानेन कालेन वर्तन्ते हि विचक्षणाः गुणाः सर्वत्र पुच्छन्ते पितृवंशो निरर्थकः वासुदेवं नमन्ति मे